कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आशू, आई आजी तुम्ही इथे सगळे? अगं ह्या पोराने येऊन सांगितलं आमासनी, जीव घाबरा झाला ग। सीताई कशा आहेत ग? आता ट्रीटमेंट चालू आहे आत। पण म्हणजे झालंय तरी काय? काही नाही, मी बाहेर होतो, मला संपदाचा फोन आला की आईला चक्कर आली आहे आणि मग हे हॉस्पिटलमध्ये आणलं। लेकरा घाबरू नगस, बरं वाटेल तेच नाही। हा हो हो, आहे पण तुम्ही एवढं सगळं धावपळ करत का आलात? शिवा, तुझ्यावर हे संकट आलं आणि आम्ही तुझ्यासाठी येणार नाही का? बरोबर आहे, पण आम्ही सांभाळलं असतं। शिवा, जेव्हा आम्हाला मदतीची गरज असते तेव्हा तू आम्हाला मदत करतेच ना। पैसे असो किंवा कुणी आम्हाला दम भरला त्याला दम देणं असो। आता माझंच उदाहरण घे ना, मी किती दारू प्यायचो, माझा संसार उद्ध्वस्त व्हायची वेळ आली, पण तू मला समजवलंस, माझी दारू सोडवलीस, माझा संसार वाचवलंस। शिवा, तुला काहीही मदत लागली ना, आम्ही करायला तयार आहोत। बोल बोल, काय करायचंय? तुम्ही आलात हेच खूप आहे आमच्यासाठी। आणि काय रे तुम्ही पोरांनो, एवढं बवाल करायची काही गरज आहे? अगं त्यात बवाल काय? आपण वेगवेगळ्या घरात राहत असलो तरी संघर्ष नगर म्हणून आपण एक आहोत। आणि हे जावई फक्त बाई आजीचे नाहीत, आमचे पण आहेत। मग हा प्रॉब्लेम आमच्याही घरचा आहेच ना। शिवा, आम्ही त्यांना समजावून सांगितलं पण ऐकणार आहेत का ते? अगं तुला गरज होती म्हणून त्यांनी बंड्या काका आणि चाळीतल्या माणसांनी मिळून काही पैसे जमवले तुझ्यासाठी। हे घे पैसे। अगं आई, हे काय? अगं मी खूप समजावलं, पण हे बघा, तुम्ही मनापासून सगळं करताय, मला कळतंय, पण सॉरी, आम्ही हे पैसे नाही घेऊ शकत। अगं शिवा, असं काय करतेस? बाईजी, सांगा ना तिला, ही मुलगी आम्हाला परक करते। शिवा, बाळा पैसे घे की। अगं जसं जमल ना तसं समद्याने पैसे गोळा केलेत ग, घे की। अगं आता पैशांची गरज लागेल ग। आजी नको, आम्ही आहोत ना, आम्ही करतो मॅनेज। जावई बापू, आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा। अहो नाही, तुमचं काही नाही चुकलं। मला माहितीये तुम्ही मदत करण्याच्याच भावनेने हे सगळं करताय, पण खरंच नको। जावई बापू, आम्हाला कळतंय, नाही म्हणजे आम्हाला कुणालाही तुमच्या किंवा शिवानीच्या स्वाभिमानाला धक्का लावायचा नाहीये, पण आता याची खूप गरज आहे। हो, घ्या ना तुम्ही हे। काकू कशाला? नको। आशू, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।